काम करावं लागलं. मग ती ज्यावेळेस आपण सब रजिस्टरचा प्रस्ताव गेला, त्यावेळेस सब रजिस्टरचा प्रस्ताव सगळा गेला वर TCLR कडे, आणि असा गेला की इथं करकमला नवीन व्हावं म्हणून, आणि मग त्या खरेदी जुळत नव्हत्या. मग आम्ही त्या दृष्टीनं हा विषय नीट मांडला की आम्ही नवीन मागत नाही, पंढरपुरात मार्केट कमिटीचं असलेलं फक्त इकडे घ्या. मग ते पटलं, आणि मग आता ती पुन्हा तशी प्रोसेस केली. आता पाटील साहेब काय सर माहितीये का, काही जणांना ह्या गोष्टी कधी सुचल्या पण नाहीत. आता करत असताना बाळदादा मला वेळ लागणार, सरकारी काम 6 महिने थांब, तरी मी सातत्यानं पाठपुरावा करतोय, आणि याचा नक्की आपल्याला पुढच्या काळामध्ये फायदा होईल. आणि आपलं सब रजिस्टर ऑफिस इथं झालं तर स्टॅम्प वेंडर असतील, पोरं कामाला लागतील, तहसील ऑफिस होईल. आता आपल्या इथं PWD ऑफिस, त्या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर बसतात, परंतु त्यांना बसायला खोली नाही, तर त्या ठिकाणी त्यांना ऑफिस मंजुरीसाठी आता आपण इरिगेशन कडनं जागा घेतोय त्यांना, आणि तिथं इरिगेशन मध्ये PWD चा डेप्युटी इंजिनियर करकमला आहे, त्याला बसायचं सुसज्ज ऑफिस करतोय. मग सेंट्रलाइज बिल्डिंग, अप्पर तहसील, सब रजिस्टर ऑफिस, त्याच्याबरोबर नगरपंचायत आणि PWD ऑफिस, त्याबद्दल बरोबर इरिगेशन ऑफिस, हे अनेक ऑफिस इथं जर आपण एकत्र केली तर पंढरपूरला आपल्याला ह्या कामासाठी जायची वेळ येणार नाही. या पद्धतीनं आपण काम करूया, ज्या माध्यमातून इथल्या लोकांच्या सोयी होत्या. याबरोबर आपल्या पोलीस स्टेशनच्या वरचा मजला आता मंजूर झालाय, त्याचं टेंडर पण झालंय, वर एक हॉल करतोय, जेणेकरून आपल्या पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या लोकांची त्या ठिकाणी काही छोटी मीटिंग घ्यायची असेल, सोयी असतील पोलीस बांधवांच्यासाठी, अशा अनेक गोष्टी विकास कामाच्या आपण पुढे नेतोय. आता जसं सांगितलं आपलं हा समोरचा रस्ता पंढरपूर टेंभुर्णी मंगळवेढा, ह्याच्यावरती आपण गडकरी साहेबाला मी देखील पाठपुरावा केला, खासदार साहेबांनी पाठपुरावा केला, आणि या रस्त्यावरती होत असलेलं ट्रॅफिक, आता आपल्याला पण माहितीये किती अपघात होत आहेत, रस्ता फुल भरून जातोय, परंतु याला कागदावरती एक्सप्लेन करावं लागतं. तर याला काय नियम होता जाधव साहेब, आता आपल्याला 4000 म्हणजे 2000 वाहतुकीला 2 लेनचा रस्ता, मग आपल्याला 4000 वाहतूक झाली तर 3 लेनचा रस्ता, आणि 6000 पेक्षा जास्त वाहनं एका दिवसात त्या रस्त्यावरून जात असतील तर आपल्याला 4 पदरी करता येतो, आणि मग त्याचा सर्वे केला पाहिजे. म्हणून गडकरी साहेबांचा तो एंडोर्समेंट घेतली, प्रस्ताव आला, सर्वे झाला आपला, तर त्यावेळेस लक्षात आलं आपल्याला आवश्यकता होती 6000 वाहनं दिवसाला जायची, परंतु इथून जातात 10000 ते 10500 वाहन. त्यामुळं तो प्रायोरिटीत बसला, आणि त्याच्यामुळं त्याचं सर्वेक्षण करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आदेश निघाला. आता रस्ता 4 पदरी होणार. सर्वेक्षण म्हणजे काय चालू आहे तर परित्याचं वळण आहे, ते वळण काढायचं का उड्डाणपूल करायचा का गावाच्या बाहेरनं घ्यायचा. करकम मधनं उड्डाणपूल 3 ठिकाणी, पुढं घोडसे पाटील असेल, मग याचं आता सर्वेक्षण सुरू झालं. किती कोटी खर्च येतो, काय होतो, रस्ता कसा, भूसंपादन किती कोटी खर्च येतो, काय होतो, रस्ता कसा, भूसंपादन किती, आणि मग ह्याच्यासाठी लागणारी तरतूद आणि त्याची टेंडर, ही साधारण 1 वर्षाची प्रोसेस आहे. 1 वर्षात आपला हा 4 पदरी रस्ता होईल, आणि भविष्यात आपल्या करकमचा कायापालट त्या ठिकाणी होण्याचा राहणार नाही. नवीन एक गोष्ट आपण त्या ठिकाणी करतोय की आपण बघितलं असेल की शक्तीपीठ सारखा विषय, शक्तीपीठ त्या ठिकाणी बार्शीवरनं मोहोळवरनं पंढरपूरच्या पलीकडनं सांगोल्याला जात होता, आणि मग मुख्यमंत्री महोदयाला मी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला की आपला जो शक्तीपीठ होणार आहे हा शक्तीपीठ रत्नागिरी नागपूर रस्त्याला पॅरलल जातोय, आणि मग 7 किलोमीटर वरनं 10 किलोमीटर वरनं हा रस्ता जाणार आहे. त्या रस्त्यावरती सिमेंट रोड झालाय, तरी देखील अजून तेवढी वाहतूक नाही. आणि मग उद्या हा रस्ता तिथं करून आज जर बघितलं तर सांगलीच्या पुढच्या बाजूला आज देखील अजून रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. सर तुम्ही बसा, अहो सर तुम्ही बसा, नाही ती बसतील की, अहो बसू द्या, उमेदवारांना खाली बसलं पाहिजे. आज बसा बसा, काय अडचण नाही, हा बस. आज जो आपला शक्तीपीठ होतोय, तर आपण बघितलं असेल सांगली कोल्हापूरला जातो आपण, सांगलीच्या पुढे झालाय गाव तो हायवे तरी, मग ही जर हायवे झाला नसेल तर उद्या तिथं अडवलंय, उद्या येणार आहेत का पुढं, मग त्याला विरोध आहे.
मग आपण त्या ठिकाणी भूमिका मांडली ती बागाय जमिनीतनं जाते. त्याच्याऐवजी जाधव साहेब तो इकडून घेतला तर त्याचे फायदे समजून सांगितले. पहिला गोष्ट सांगितली की त्या ठिकाणी ती बागायत क्षेत्र आहे, हे सगळं माळाचं जमीन आहे, ह्याच्यावरून घेतल्यामुळं याचा फायदा असा होईल म्हणलं की त्या ठिकाणी आपल्याला बार्शीतनं माड्यावरनं मोडलीवरनं कर्कमवरनं आव्यावरनं जांभूड आणि माळशिरस तालुक्यात जाईल आणि मसवड. मग मसवड म्हणल्यामुळं काय झालं, पालकमंत्री महोदय पण आले, त्यामुळं डबल ताकद मिळाली. आणि मग या माध्यमातून माड्याच्या वरच्या बाजूला एक MIDC प्रस्तावित केली. मोडलीच्या MIDCची आता अधिसूचना निघाली आणि मेंढापूरचं आता सर्वेक्षणचं काम सुरू आहे. त्या 3 MIDC तिथे येतील. मसवडमध्ये एक 3000 एकराची MIDC झाली, ती या रस्त्याला येईल. आणि मग अजून 2-3 MIDC झाल्या तर 5-6 MIDC या रोडला आल्या तर मोठी इंडस्ट्री येईल. या भागातल्या रोजगाराचा प्रश्न मिटेल, आमच्या तरुणांना उद्योग टाकता येतील, काही तरुण नोकरी लागतील, जे पुणे मुंबईला जात आहेत त्यांना इथं चालू होईल. म्हणून या MIDC त्या हायवे इकडे आल्यानंतर फायदा होईल. हे ज्यावेळेस मी मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिलं, मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की या हिंदुस्थानचं अखंड दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत असणारं तुळजाभवानी आणि शिखर शिंगणापूर ते देखील जोडलं जाते. मग शिवाजी महाराजांची 2 कुलदैवत जोडली जातील आणि मुख्यमंत्र्यांचं कुलदैवत पण त्याच रस्त्यावर जोडलं जाईल. आणि त्याबरोबर ज्योतिबा, पन्हाळगड, बाळूमामाचं आदमापूर हे सगळं जोडलं गेल्यामुळं कोल्हापूरच्या खालून रस्ता जाणारा तो वरून गेल्यामुळं आपल्या या माळरानावरून गेल्यावर ह्याचा कायापालट होईल. आणि ज्या विकसित भागाचा विकास करण्यापेक्षा अविकसित भागाचा विकास केला पाहिजे, हे मी अधिवेशनातलं माझं भाषण आहे. आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्याच्यामध्ये हे मुख्यमंत्री महोदयांना सगळं पटलं. आणि आपण बघितलं असेल कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये जाहीर अधिवेशनामध्ये घोषित केलं की आम्ही सोलापूर पासून पुढची सगळी अलाइनमेंट बदलतो आणि आम्ही इकडून घेतोय. आणि त्याबाबत बोलताना पालकमंत्री महोदयाचं आणि माझं नाव घेऊन त्या ठिकाणी सांगितलं. मी नेहमी सांगतो, परवा सुद्धा सांगितलं की आज काय जणाला वाटतंय इकडून रस्ता इकडं आला, किती किलोमीटर रस्ता आलाय माहिती आहे का? 300 किलोमीटर लाईन बदलली. किती? त्याचा GR निघालाय, मोजणी झाली आहे, सगळं झालंय. आता तिकडची माझ्यावर आंदोलन करायला आमचा इकडं पळवला म्हणून. पण आज त्याची कारण काय? पंढरपुरात आपण जातो बघा, पंढरपूरला गेल्यानंतर दगडी पूल आहे आपला, दगडी पुलाच्या शेजारी एक पूल आहे. त्या पुलावरनं ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, बाहेर पडल्यावर एक वळण आहे. उजव्या बाजूला 65 एकर जमीन आहे, डाव्या बाजूला 65 एकर जमीन आहे, दोन्ही शासनाची जमीन आहे. ते वळण घेतलं की सरळ केलं असतं जकात नाक्यावर तर काय झालं असतं का? पण त्यावेळेच्या लोकांनी बघितलं नाही. आज त्या वळणात 58 लोकांचे जीव गेले. एक रस्त्याचं एक वळण चुकलं तर 58 लोकांना जीव घालवावे लागले. हे रस्ता अख्खा चुकला तर पुढची पिढी बरबाद व्हायला. म्हणून मुख्यमंत्र्यांना हे पटलं, म्हणून इकडे आला. आणि त्याचा आता नशीब असा आहे आपल्या गावाचं की कर्कम मधनं सगळ्यात मोठा रस्ता जातोय. आणि मग आता नुसता रस्ता घालवायचा आहे का? आता काय जणाला म्हणते की रस्ता गेल्यानं काय होत, तर आता रस्ता गेला म्हणल्यावर मला वाटलं की आपला काय तर स्वार्थ साधून घ्यावा. त्याच्यात आपण लगेच सांगितलं कर्कम मध्ये आम्हाला 200 बेडचं हॉस्पिटल पाहिजे. ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केलं आपण त्याच्यात की उद्या जर ह्या हायवेला एखादा अपघात झाला तर त्याचं कुठंतरी उपचार झाला पाहिजे. तर ती कुठं व्हावा? तर कर्कमला. मग 200 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी सुदैवानं कोणाचा अपघात होऊ नये, पण झालाच तर त्याला उपचार मिळाला पाहिजे म्हणून ट्रॉमा केअर सेंटरची तिथं आपण त्याच्यात सोय केली. आणि त्याचा फायदा काय होणार आहे तर आपल्या भागातल्या सगळ्यांना मोफत तिथं उपचार मिळणार. आमचे खारे गुरुजी सारखं अपजायचे 25 बेडचं 30 बेड, 30 बेडचं 50 बेड, एकदा 200 म्हणलं म्हणजे सारखा त्यांचा पाठपुरावा असायचा. परंतु आता छोटा विषय नको म्हणलं ठेवायला. आणि तो 200 बेड होत असताना आज आपण तिथं पुणे मुंबईला जातो आपण बरेच जण, तिथं बघा फूड कोर्ट आहे नाश्त्याला, तर तसा एक फूड कोर्ट आपल्या इथं होईल.
त्याच्यामुळे काय होईल, आपली पोरं तिथं हॉटेल टाकतील, कोण कामाला लागतील आणि इथं 5 ते 7 हजार मुलांना रोजगार मिळेल. ह्याच्यामुळे MIDC होईल, MIDC ला त्या ठिकाणी रोजगार येईल, इथं कंपन्या आपली पोरं टाकतील, त्यात काम मिळेल. आणि मग याचबरोबर आपण एक वारकरी सेवा केंद्राची संकल्पना मांडली की आम्ही काय म्हणलं की एवढे लांब आता नागपूरवरनं वारकरी शेगाववरून येणार, इकडून कोल्हापूरने येणार त्या रस्त्यानं आणि पंढरपुरात उतरल्यानंतर लगेच पंढरपुरात जाण्यापेक्षा आम्हाला इथे एक वारकरी सेवा केंद्र करा. त्यांना ती संकल्पना पटली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आलेल्या वारकऱ्याला थोडा वेळ आराम करावा, थोडा वेळ त्या ठिकाणी आंघोळ करावी, त्याला सगळं त्या ठिकाणी फ्रेश व्हावं, याच्यासाठी सोय तिथे एखादा आपल्याला जेवण खाणं कीर्तनाचा हॉल करावा. असं बोलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 20 एकरात करा. ही 20 एकराचा झाल्यामुळं त्या करकमच्या परिसरात कुणालाही कशालाही बाबतीत ही वारी पुरतो होणार आहे. पण 365 दिवस आपणच एकच दिवस वारी आहे. त्यामुळं मला सांगा या निवडणुकीत मुद्दा काय पाहिजे, ह्याच्यावर बोललं पाहिजे. बोलती ती काय, आज ह्याच्यावरती निवडणूक झाली पाहिजे. पण साधं उदाहरण मी मागं पण सांगितलंय. आपण बघा, ज्यावेळेस मी आमदार नव्हतो, मी अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला द्राक्ष बागाच्या संदर्भात. आज आपलं करकम द्राक्ष बागायत सगळ्या आपल्या परिसरामध्ये द्राक्षाचं उत्पन्न एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं. मग ह्याच्या आधी कधी आपल्या आमदारांनी विधानसभेत द्राक्षावर बोलले का, कोणत्याच प्रश्नावर बोलले का? मग द्राक्षाच्या विषयावरती आपण बघितलं असेल तर कृषी मंत्र्यांना त्या ठिकाणी धारवर धरण्याचं काम देखील आम्ही त्या ठिकाणी केलं आणि मग लावून धरला आम्ही. काय भूमिका होती? मे 2023 मध्ये पत्रकार महोदय, मे 2023 मध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यात 20,400 हेक्टर द्राक्षे आणि नुकसान भरपाई किती द्राक्षाला मिळाली? 7 हेक्टरला. मे 2024 म्हणजे मी आमदार व्हायच्या आधी द्राक्षे होते 20,700 हेक्टर. नुकसान भरपाई सोलापूर जिल्ह्याला किती मिळाली? 33 हेक्टर. ह्या वर्षी मला सांगा बरं, सरसकट झालं ना? मागच्या वेळेस नुकसान झालं पण आपल्याकडं आता वाढपे आपला आहे, पण तिला भरपूर आलं नाही. बर मला सांगा, तुम्हाला कुणाला एक अर्ज करावा लागला गो? कोण म्हणलं आमची नुकसान भरपाई द्या? म्हणायची वेळ आली का? तर तुमचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी रात्रंदिवस आपल्या सरकारमध्ये आपली भूमिका मांडत असताना आज आपल्या लोकांना कशी मदत मिळली पाहिजे हीच भूमिका घेत होता. पंचनामे करायचे होते, पंचनाम्याच्या बाबतीत तलाठी, सर्कल, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर यांचा पाठपुरावा प्रत्येक दिवशी मी करत होतो. आज किती पंचनामे झाले, कुठं राहिलाय, काय राहिलाय, का नाही, अख्ख्या तालुक्याचा. माढा तालुक्यात 1,04,000 सातबारे आहेत, 98,000 सातबाऱ्याला मदत मिळते. ह्याच्या आधी या भागात आपण बघितलं असेल तर तोंड बघून ही माझ्या पार्टीचा, ती जवळचा, त्यालाच मदत मिळायची. आता आपण आपली तर भागवली, त्यांची बी. त्याच्यामुळं दादा मत टाकताना तुम्हाला कळणारच नाही किती कशी पडली ती. आणि रेकॉर्ड ब्रेक न श्रद्धा निवडून येणार. कारण आहे तुम्ही होता तेव्हा काय केलं आणि पुन्हा अजून त्यांना अपेक्षित आहे. अपेक्षित असताना तुम्ही किती लोकांची अडवणूक केली, किती लोकांना शिव्या दिल्या, ऑन कॅमेरा शिव्या दिल्या आणि मांडीला बसली. म्हणजे आबरू नावाला सुद्धा लाज वाटेल अशी परिस्थिती झाली आता. म्हणजे लाजायचं कोणी ही सुद्धा प्रश्न पडला. अशा परिस्थितीत लोक जर आले असतील आणि मग आपल्याला पाठीला कणा नाही, मान नाही, सन्मान नाही, आणि मग काय पाहिजे तर मी झालो पाहिजे
आणि माझं कोणतरी झालं पाहिजे आणि ह्याच्या पलीकडे आम्हाला काही कळत नाही. मग काही झालं तरी आम्ही मिळून खाऊ, गावात दुसऱ्याला येऊ देणार नाही आणि आमच्या गावाचा काही विकास होऊ देणार नाही. आज आपल्या इथं तलावाची 2 कामं झाली, त्याच्यात बाकी कोणाची होती हो? तुमच्या गावातल्या उमेदवाराची आणि तिकडं वाकरीच्या उमेदवाराची. का तुम्ही एका पक्षात गेलाय? का तर अभिजित पाटलांना अधिवेशनात आता विषय मांडलाय, चौकशी लागली तर जेलमध्ये जावं लागतं, म्हणून ही भाजपमध्ये गेली ती काय उभारायचं न्यायच्यासाठी गेली नाही की त्यांना माहिती निवडून येत नाही, पण पुन्हा जेलमध्ये जायची वारी येईल का तर आता चौकशी लागली. अतुल खुपशे मागे लागले. आता प्रश्न असा आहे, खालच्या उमेदवारानं वरच्यावर तक्रार घेतली. आता म्हणू शकतो खालचा उमेदवार हे वरचा चोर नाही. आधी काय म्हणत होता, आता काय म्हणणार? मग चोराला चोर म्हणायचं नाही का? भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार म्हणायचं नाही का? आणि मग मूळ मुद्दा काय आहे तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊन लोकांना तुम्हाला सिद्ध करावं लागेल. म्हणजे आमचे उमेदवार त्या ठिकाणी श्रद्धा 22 वर्षाची आहे, तिच्याकडे बघा, त्या ठिकाणी निरागस बाळ आहे, ती कुणाच्या पापात त्या ठिकाणी नाही. ती उद्या निवडून आल्यानंतर कुणाच्या भ्रष्टाचार करणार नाही हिची गॅरंटी माझी. ती कुणाला त्या ठिकाणी शिवी देणार नाही आणि कॅमेऱ्याच्या पुढे तर कधीच नाही. म्हणजे काय आहे तर गावात एक आपल्या लेकीला निवडून द्यायची वेळ आहे. आणि मग आपण विचार करा, आता धनदांडग्यांना पैशाच्या जोरावरती हितच केलेल्या कामातल्या भ्रष्टाचारावरती आणि जर याची उत्तरं पाहिलं असतील आणि समोरनं जर बोलायला चालू केलं तर सगळं चिट्टपिट्ट ओपनच करणार पुन्हा. त्यामुळं जर आपल्याला ही निवडणूक लढायची असेल तर विकास कामावर बोला, आमच्यावर बोलायच्या नादी लागू नका. मी अजून 4 वर्ष आमदार आहे, पुन्हा सुट्टी देणार, कारण तुमची सगळी प्रकरणं माझ्या हातात आहे. 22-23 फेब्रुवारीला पुन्हा अधिवेशन आहे, पहिली लक्षवेधी पुन्हा तुमचीच. का तर तुम्ही इथं केलेल्या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावा लागेल. आज आम्हाला त्या तळ्यामध्ये पाणी आणायचे, त्याच्या बाबतीमध्ये जर त्या तलावाचं जर पैसे तुम्ही खाणार असाल, उद्या आलेलं पाणी कुठं साठवायचं आम्ही, त्याचा सर्वेक्षण चालू झालाय. आम्ही तिकडून पाण्याची उपसा योजनेला त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आणलंय आणि मग आपल्याला पाणी आणण्याच्यासाठी एक वेगळी विशेष योजना त्या ठिकाणी आपण इथं प्रस्तावित केली आहे. त्याचा सर्वेक्षणाचा देखील राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा एंडोर्समेंट करून पत्र निघालंय. आणि मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, करकमचा सर्वांगीण विकास करत असताना आपल्या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून आपण सातत्यानं त्याच्यासाठी निधीची उपलब्धता करतोय. मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की अनेक वेळा आम्ही त्यांना सांगितलं की ग्रामपंचायतनं प्रस्ताव द्यावा लागतो, ग्रामपंचायतनं द्यावं लागेल का नाही. माझं त्यांना विनंती आहे, आज देखील शहाणं व्हा आणि लवकर तेवढा प्रस्ताव देऊन टाका. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे, तुमचं अडवणुकीचं राजकारण नाही आणि तुम्हाला कोणी माफ पुन्हा करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या सगळ्या महापुरुषांना त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणास्थान म्हणून या ठिकाणी उभा करणं गरजेचं आहे. आणि मग त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे बाळासाहेब दादा देशमुख, श्रद्धा ताई अमोल शेळके, आमचे शहाजी मुळे यांना आपण प्रचंड मताने विजय करावा, घड्याळ या चिन्हापुढील बटन दाबून आपण निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी मी आलोय. आज प्रचाराचा शुभारंभ झालाय. इथं आलेल्या सगळ्यांनी आपल्याला, मला माहिती आहे इथं आलेल्या सगळ्याला थोडा का होईना त्यांनी त्रास दिलेला आहे.
त्याचा वचपा काढायची वेळ आली आहे. त्यामुळं आपल्या सगळ्याला गावातल्या प्रत्येक माणूस आज दहशतीनं, दबावानं, शिवीगाळ, भांडणं हे आपल्या गावाची परंपरा नाही. आपल्या गावाला एक चांगलं गाव म्हणून, एक शहर म्हणून आपल्या गावाला भविष्यामध्ये ओळख निर्माण करायची आहे. कणकंबा मातेचा आशीर्वाद आपल्या गावाला आहे. आपल्या गावामध्ये जिवंत समाध्या त्या ठिकाणी आहेत. या गावाची प्रेरणा आणि आज आपल्या गावाचं देव म्हणून आपल्याकडे बघत असताना पालख्या सगळ्या आपल्यातून येतात. सर्वांगीण विकास जर आपला करायचा असेल तर आपल्याला या भागात आज खासदार साहेब आपले आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलंय आणि इथले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आपले असतील तर हा विकासाचा गाडा ओढण्यासाठी माझ्या 2 हाताला अजून 4 हात कामाला देतील तर त्या ठिकाणी उद्याचा काळ आम्हाला त्या ठिकाणी करता येईल. आज आपल्या पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, या कामाला अनेक वर्ष झाली आणि कितीतरी कोटी रुपये पैसे मिळाले. पाणी मिळतंय का गावाला? मग ह्या पैशाचं नेमकं काय झालं आणि यातनं जर लोकांच्या सोय होत नसेल तर यांची जी राजकारणाचे पैसे खाण्याचे अड्डे आहेत ते आता आपल्याला उद्ध्वस्त करावं लागतील आणि चांगली प्रामाणिक माणसं त्या ठिकाणी द्या. उद्या माझ्या माणसाने जर काही चूक केली तर मी जबाबदार असेल, त्यांचे कान धरून तुमचा कुठेही भ्रष्टाचार होऊ देणार नाही याची जबाबदारी माझी असेल. मी आज आता वर्ष 1.25 वर्ष झालं निवडून आलोय. आज माझ्या घरात कोण कॉन्ट्रॅक्टर नाही, एक काम घेतलं नाही, मी कुठल्या अधिकाऱ्यांना रुपया घेत नाही, कुणाच्या 1 रुपयाच्या पापात नाही. पण यांचं आहे का म्हणायला? आज आपले उमेदवार उद्याच्या काळात तुम्ही निवडून दिल्यानंतर हे देखील त्याच पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करतील आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होईल. आता परवापर्यंत प्रचार करत होती की आमदाराला निधीच नाही, विकास कामच नाही. आता अर्थमंत्रीच आपले गाड्यावर उभा आपण. त्यामुळे काय पैशाची बी चिंता नाही. कालपर्यंत आपण त्या ठिकाणी सत्तेच्या बाहेर होतो, आता त्या ठिकाणी युतीत असल्यामुळं उद्या आपली जी कामं आहेत त्याला सगळ्याला निधी असेल, सरकारकडनं मदत असेल ती आपल्याला पूर्णपणे देण्याचं आश्वासन वरिष्ठांनी दिलंय. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये आपल्या भागातली सर्व कामं आज हॅमच्या माध्यमातून आपण 2 रस्ते त्या ठिकाणी प्रस्तावित केले. जो आज आपल्याला कर्कमवरनं मोडली म्हणजे आपण त्या पिंपळनेर पासून घेतलाय आणि तो कर्क म्हणजे आपला नवरा नवरीवरनं येणारा तो बारडीत घेतलाय. बारडीतनं आपण कर्कमध्ये घेतलाय. कर्कमवरनं उमऱ्यावरनं कानापुरी करोळ करून तिकडं अलीगडी घेतलाय कोंढरा भागात आणि तो परत फिरवून आणलाय. 77 किलोमीटरचा रस्त्याचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी आहे, आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये 5.5 ते 7 मीटरचा रस्ता तो त्या ठिकाणी होईल. ह्या योजनेमध्ये केल्यामुळं त्या रस्त्याला 5 वर्ष खड्डा पाडण्याचा मोठा प्रश्न सुटेल. बजेटमध्ये अनेक कामं आपल्याला सुचवली, ती कामं आपल्याला घेता येतील आणि मग आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपण एकसंघ राहाल. आपण सगळेजण ताकदीनं या तिन्ही उमेदवाराच्या पाठीशी आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून द्याल एवढी मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आणि खात्री बाळगतो. आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपण घड्याळ चिन्हाच्या समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवाराला आपल्या निवडून द्यावं. मला रांजणीला सभा असल्यामुळं मी आल्या भाषण चालू केलं. मी भाषण करून आता मी पुढे जातो आणि सभा अशीच चालू राहील. कुणी उठू नये, आपण असंच त्या ठिकाणी सुरू ठेवावं आणि आपल्याला एवढंच लक्षात ठेवा, कोण काय उकाळ्या पाकाळ्या काढतंय तेवढ्या माझ्या पोटात पोचवा, म्हणजे त्यांना मग काय सुट्टी देत नाही. एरियाला धुवायचं का कशाला धुवायचं ठरवू आपण सगळेजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी ताकदीनं आपण प्रत्येक जण हा 10 दिवसाचा काळ आहे. 5 तारखेपर्यंत आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे, स्वातंत्र्य भारताला मिळालंय. आता कर्कमला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे एवढ्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. बाबांचा सन्मान पाटील सर आणि पालख्यांना देशमुख यांनी करावा अशी विनंती करतो. काही पक्ष प्रवेश पण आहेत. रामनाथ सादगर एक बाजूला कर्कम मध्ये वंजारी समाजाचा आपल्या
सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा आहे. ज्यांचा पक्ष प्रवेश आहे ओय ओय ऐका ना मागे या, मागे मागे पुढे मागे या. हे मागे काका मागे सरका तसं. धन्यवाद बाबा. सर्वांनी जागेवर बसून घ्यायचंय. चालू करा ना. सर्वांना नम्र विनंती आहे. प्रत्येकाने आपापल्या जागेवर बसून घ्यायचंय. आबाचा पुढची संवाद समोर आबा राजकीयला जातोय. आपल्याला उमेदवाराला ऐकायचंय. आपल्याला आपल्या इथल्या गावातील मान्यवरांना ऐकायचंय. थोडा वेळ सर्वांनी आबा गेल्यानंतर सर्वांनी येऊन बसायचंय. सर्वांना नम्र विनंती आहे. सर्वांनी मंदिरात येऊन बसावे. सर्वांना नम्र विनंती आहे. सर्वांनी मंदिरात येऊन बसायचंय. आपल्याला मान्यवरांना ऐकायचंय. अजून आपल्या उमेदवाराचं व्हिजन ऐकायचंय. कृपया सर्वांनी मंदिरात येऊन बसावे. सर्वांनी मंदिरात येऊन बसायचंय. सर सर्वांना विनंती आहे. सर्वांनी लवकरात लवकर यायचं स्टेजकडे. पाटील सर तोपर्यंत नानावर संबोधित करणार. जिल्हा परिषद पंचायत समिती या प्रचार सभेचे उद्घाटन आताच आपल्या सर्वांचे लाडके माढ्याचे आमदार माननीय अभिजिताबा पाटील यांनी नारळ फोडून प्रचाराचा नारळ फोडून आपल्या इथं कनकंबा देवी जे आपलं ग्रामदैवत आहे ते कनकंबा देवीच्या पुढून समोर करून मोठ्या धूमधडाक्यात त्यांनी नारळ फोडला. आणि आज आबांची म्हणजे आमदार साहेबांची क्रेज आज वेगळीच होती. आम्ही एवढी भाषणं ऐकतो परंतु त्यांची जी गावाबद्दलची तळमळ ही जी होती ती अगदी म्हणजे वाकडण्यासारखी होती. या प्रचार सभेला असलेले आपले माजी सरपंच भारतीयांना देशमुख, त्याचप्रमाणे सुभाषभाऊ गुळमी व कारखान्याचे डायरेक्टर बापू नरसाळे, त्याचप्रमाणे आमचे नेते माननीय पाटील सर, बाळासाहेब शिंदे, घनश्याम शिंदे, त्याचप्रमाणे जळवलीवरून आलेले सर्व नेते कार्यकर्ते, उमऱ्यावरून आलेले उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, उमेदवारांचे जावई,
सर्वांचा आणि करकम गावातले सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक, आमचे आबा वंजारी खाडे, सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा माझी जिल्हा परिषद सभापती देशमुख ताई, म्हणजे सगळे आपण एवढे सगळे एकत्र असल्यावर निवडणूक जिंकणं फार अवघड नाही असं मला वाटतं. त्याचप्रमाणे सांगवीचे आमचे कांतीलाल गलांडे, कारण आपण इतकं जोमानं आजचा उत्साह पाहिला नारळ फोडताना, लोकांचे बी नारळ फोडताना बघितले, चेहरे पाहिले, परंतु चेहरे पाहिले पण नारळ फोडते ते काय फोडते ते काय कळलंच नाही. पण आपले इथले सर्व कार्यकर्ते एवढं उत्साहानं आणि एवढं जोमानं, कुणाला आणावं लागलं नाही, कुणाला पळणच गाडीवर बसून आणावं लागलं नाही, सगळे उत्स्फूर्तपणानं आले. त्याबद्दल पहिल्यांदा सर्व नेते कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आता मातब्बर उमेदवार आहेत, ते म्हणते आम्ही विकास केला का गावचा विकास केला, ही आता लोकांपुढे सांगण्याची वेळ आली. कारण कशाचा विकास, सगळा भ्रष्टाचार हे, पण आपण त्यांचं काढण्यापेक्षा आपण आपला विकास काय करणार आहे, पुढची कामं काय करणार आहे हे जनतेला समजावून सांगितलं पाहिजे. आपण रात्रीचा दिवस केला जनतेला त्यांनी काही बोलतील, विकास करतील, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आपण काय करणार आणि मतदार कसा आपल्याकडे वळणार हे आपण. मतदार तर हुशार आहे, शहाणा आहे, शुद्ध आहे, स्वाभिमानी आहे. एवढा असताना सुद्धा आपल्याला काही जास्त आपदाची काही कारण नाही असं मला वाटतं. कारण उमेदवाराच्या मनात काय आहे, मनात उमेदवाराच्या सर्वांच्याच अभिजित आबा, कारण ते बोलून जातात. आता सत्ते पुढे शांतपण चालत नाही म्हणले तर प्रत्येक उमेदवार हा शांत आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. वादळ येणारच आहे, वादळापूर्वी शांतता आहे आणि मतदानाचा असा उद्रेक होणार आहे की बोलायचं काम नाही. तरी आता 5 तारखेला प्रत्येकाने आपले जे कार्यकर्ते असतील, आपले उमेदवार असतील, रात्रीचा दिवस करावा, वस्तीना वस्ती आपण घेऊ आणि आपलं जे घड्याळ आहे ते सर्वसामान्य सर्वांपर्यंत पोहोचवू आणि 5 तारखेला प्रचंड बहुमताने जिल्हा परिषदचे उमेदवार बाळासाहेब देशमुख, पंचायत समिती उमेदवार श्रद्धाताई शेळके, त्याचप्रमाणे उमरेचे उमेदवार शहाजी मुळे यांना प्रचंड मताने विजय करू अशी मी सर्वांतर्फे आणि आपण प्रचंड मतदान करून करकम मधून जास्तीत जास्त लीड देऊ अशी मी खात्री देऊन माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माता मंदिरामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती 2026 प्रचाराच्या निमित्तानं सर्वप्रथम सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून स्वागत करतो. उद्याच्या 5 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी निमित्त आपण आज हा संवाद प्रचार नारळ फोडलेला आहे. आदरणीय आताच हा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती ही विकासाची 2 चाक आहेत. त्यासाठी आदरणीय आमदार अभिजित पाटील यांनी आता विजन ठेवले. त्यांना गडबड असल्यामुळं ते आत्ताच इथून गेले, पण आपण प्रचाराचा शुभारंभ करून गेले आहेत. त्या प्रचाराच्या समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व उमऱ्यावरून आलेले सर्व कार्यकर्ते, सर्व भागातून आलेले कार्यकर्ते, आमचे आदरणीय दिलीप नाना, आदरणीय अण्णा, आदरणीय सुभाष भाऊ, आदरणीय जाधव साहेब, आदरणीय बाळासाहेब शिंदे, आदरणीय पाटील सर,
घनश्याम नाना कांतीलाल गरांडे, सर्व भागातून आलेले सर्व कार्यकर्ते, सर्व तरुण कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि महिला भगिनी, या सर्वांना माझा प्रथमतः नमस्कार. जिल्हा परिषद व्हिजन करत असताना गेली 10 वर्ष मी काम करत असताना व्हिजन घेऊन काम केलं, पण पुढच्या काळात आबाचं व्हिजन पाहून प्रभावित होऊन आबासंग जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आताच पाहिला आपण आबाची किती तळमळ आहे की बंद पडलेला चालणारा माणूस अशी त्यांची एक माणूस राहिलेली आहे. आता आपण कर्कम बद्दल विजन त्यांनी पाहिलं की काय काय कर्कमसाठी प्रस्तावित करता येईल आणि ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपण तहसील असेल, नगरपंचायत असेल किंवा खरेदी विक्रीचं ऑफिस असेल, आणखीन जे जे करता येईल ते पाहिलं तर त्याच्याच पाऊल ठेवून आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे. उद्याच्या 5 फेब्रुवारीच्या इलेक्शन मध्ये आपण मी जिल्हा परिषदसाठी व पंचायत समितीसाठी श्रद्धा अमोल शेळके वर उमरे गणातून शाजी मुळे असे 3 उमेदवार दिलेले आहेत राष्ट्रवादीतर्फे. त्यांची पुन्हा खड्याळ या चिन्हावर आपण बटन दाबून निवडून द्यायचं आहे. की गेली कित्येक वर्ष झालं आपण पाहतोय की काम करत असताना सर्वांना बरोबर घ्यायची भूमिका घेतली. कुठेही आडकाठी, कुठं दहशत, कुठं कुणालाही त्रास देण्याची भूमिका मी घेतली नाही. तर आपण पुढच्या काळात पण असं आम्हाला सहकार्य करावं आणि विकासाच्या व्हिजनसाठी, विकास करण्यासाठी आम्हाला सहकार्याने साथ द्यावी एवढीच विनंती करण्यासाठी उभा आहे. जास्त काय बोलणार नाही, कारण प्रचार उमेदवारांनी कमी बोलायचं असतं. हा विचार ठेवून आपण पुढे आपण प्रचार निमित्त जे जे उपस्थित होते त्याला उत्तर द्यायची माझी तयारी आहे. जे जे करता येईल ते मी केलेलं आहे. पुढच्या काळात पण जे जे मला करता येईल चांगल्या पद्धतीने काम करण्याचं मला बळ द्यावं अशी विश्वासाने प्रार्थना करतो. आणि आमच्या आता पहिलं पंचायत समितीचा तरुण चेहरा श्रद्धा आहे की एक चांगला तरुण चेहरा आहे, दुसरा शहाजीमुळे हा पण तरुण चेहरा आहे. ह्याला बरोबर घेऊन काम करून पुढच्या काळात पण असाच भागाचा विकास करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून आपल्या भागाचा विकास करणं असा शब्द आपल्याला ह्या कणकम मातेसमोर देतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अमोलदादा बोलते. ग्रामदैवत कनकंबा यांना प्रथम वंदन करतो, महापुरुषांना वंदन करतो आणि संतांना वंदन करतो. येऊ घातलेल्या आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. आज आम्ही एक नवीन चेहरा दिलेला आहे, एक श्रद्धा अमोल शेळके म्हणून. आज तसा नौके असल्यामुळं ते आज थोडं काय ते काम करेल ना करेल असं म्हणते थोडं समोरचे, पण मीच तुम्हाला शब्द देतो की येणाऱ्या काळात हे तुमच्यासाठी सदैव तत्पर असेल एवढी ग्वाही देतो. आणि इतक्या दिवस आम्ही एकत्र लढत असताना आज बाळदादा आमच्या सोबत आले, कारण मी तिथंच आहे. ज्यावेळेस आबांसोबत होतो आज मी आबांसोबतच आहे. आबांनी मला सांगितले, म्हणजे तुम्ही राजकारणात या. मला राजकारणात येता येत नाही किंवा मला यायचं पण नाही, म्हणजे मी एक चेहरा देतो, त्या माध्यमातून आपण काम करू शकतो. कारण आजपर्यंत तुम्ही सर्वांना निवडून दिले आणि मी देखील सर्वांना निवडून दिले. आज पहिल्यांदा मी राजकारणात आलेलो आहे. समाजकारण तर मी पहिल्यापासूनच करतोय. माझं 2013 पासून मी नवीन असं तरुणांना नवीन उद्योग करता यावा असं शॉपिंग सेंटर उघडलं. त्यानंतर सर्व जे तरुण होते त्या सर्वांना मी व्यवसायातून उद्योजक बनवलं आणि आज त्यांचा कुटुंब सुखानं आज राहत आहे. एक त्यानंतर आम्ही आमचे सलगर सरांनी आम्ही एक शाळा काढली की आम्ही बघितलं की बाहेर खूप लांब आहे आणि महाग पण आहे. म्हणलं आपण स्वस्त आणि
मस्त अशी शाळा काढू आणि त्या शाळेत आज 950 विद्यार्थी आज चांगल्याने शिकत आहेत. आम्ही जे काही काम करतो ते प्रामाणिकपणे काम करतो. आणि ज्यावेळेस आबाची माझी चर्चा झाली त्यावेळेस मी म्हटलं दादांच्या बद्दल चर्चा झाली. मी म्हटलं दादांना घ्यायला काहीच अडचण नाही, कारण त्या माणसानं कधीही कुणाचं नुकसान केलेलं नाही किंवा कुणाचं मध्ये खाल्लेलं नाही. ती एखादी स्कीम आणली त्याच्यात देखील कुठलीही गोष्ट न मागता त्या माणसानं सरळ सरळ जनतेची कामं केलेली आहे. आणि त्या माणसावर कसं आहे 4 वर्ष त्यांच्या ते प्रशासक होतं त्यामुळे त्यांना जनतेत जाता आलं नाही, कारण तुम्ही काम सांगणार आहे आणि तिथं प्रशासक असल्यामुळं ह्या गोष्टी तुमच्या जे अपेक्षित आहेत ते होणार नव्हत्या. त्यामुळे थोडं राजकारणापासून ते निवडणूक, कारण जिल्हा परिषद ज्या वेळेस लढवली त्यावेळेस आम्ही ऐकायचो की दादा त्या जिल्हा परिषदेमध्ये चांगला आव्हानसारखाच आवाज उठवायचे आणि तिथल्या अधिकाऱ्यांवर त्यांची चांगली वचक असायची आणि पकड असायची. कारण त्यांचं म्हणणं असायचं की माझा जे निधी येतोय ते गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे, जे की माझ्या माणसापर्यंत न पोहोचतात, ज्याला गरज आहे त्याला दिलं पाहिजे. अशाच पद्धतीने माझी मुलगी देखील काम करणार आहे. कारण आज तुम्ही आम्हाला प्रचंड मताने निवडून देणार आहे याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. पण उद्याच्या काय स्कीमा असतील काय असतील जशा येतात तशा तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि ते गरजूपर्यंत पोहोचेल. आम्ही त्याच्यात कुठलीही अपेक्षा करणार नाही, कारण आम्ही आहे तिथं सुखी आहे. आम्हाला अपेक्षित काही नाही, देवानं दिले त्याच्यात आम्ही समाधानी आहे. ह्याच्यापेक्षा अजून काहीच लागणार नाही आम्हाला. त्यामुळे जसं आम्ही काम करू आजपर्यंत तंटामुक्तीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांची कामं केलेली आहेत. कुणाचं ह्या पार्टीचा किंवा त्या पार्टीचा वैयक्तिक मी तर कधी हेवा देवा केला नाही की ह्या पार्टीचा माणूस आहे माझ्या पार्टीचा माणूस आहे आणि मी त्याची बाजू घेतो. ज्याचं चुकतंय त्याचं चुकतंय म्हणायची माझी भूमिका असते आणि बरोबर आहे ती बरोबर आहे म्हणायची भूमिका. ह्या गावात माझं सर्वांशी जुळतं, माझं कुणाशी वैरवाद नाही, आम्ही करत बी नाही, कारण माझा तो स्वभाव नाही. कारण आपण एक चांगली व्यक्ती म्हणून ह्या समाजात वावरायचं, ह्या गावात वावरायचं. ह्या गावाविषयी माझ्या मनात भरपूर प्रेम आहे. या गावाचं नाव मोठं करण्यासाठी मी आजपर्यंत पळालेलो आहे आणि आज दादा पाळतात आणि आम्ही आज एक झालोय. आणि दादा तुम्हाला सांगतो मी एखाद्या संघ मैत्री केली तर ती तोडत नाही, कायम तुमच्या सोबत राहू. आणि राहिला विषय कुठल्या कार्यकर्त्याला कोणी जर काय डवचाडवची जर किंवा कोणी काय दमदाटीचं केलं तर त्याला पण आपण कुठेही कमी नाही. आणि आपण राजकारण करत असताना आम्ही कोणावरही टीका करणार नाही, कारण टीका करायचा आमचा उद्देश नाही. टीका करण्यासाठी बी आम्ही राजकारणात आलो नाही. आम्ही आला समाजसेवा करायची, त्या समाजसेवेसाठी आम्ही राजकारणात आलो. आज आपल्या गावचे जिल्हा परिषदेला उमेदवार आहेत, काम करणारे उमेदवार बाळदादा देशमुख आहेत. दुसरे उमेदवार उमरे गाणातून आमचे मित्र शाजीबापू मुळे हे तरुण तडफदार आहेत. त्यांची बी तळमळ कामाची आहे आणि त्यांच्या गावातून त्यांच्या 8 गावातून प्रचंड असा त्यांना पाठिंबा आहे आणि ते निवडून आले फक्त आता लीडसाठी प्रयत्न. आणि तिसरा उमेदवार माझी मुलगी आहे, तिला एकदा तुम्ही संधी द्यावी आणि त्या संधीचं सोन आम्ही 5 वर्ष नाही ते 5 वर्षानं रिटायर होईल, पण आम्ही कायम तुमच्यापर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमची सेवा करायसाठी मी तत्पर आहे. या तिन्ही उमेदवाराला तुम्ही भरपूर मताने निवडून द्यावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर उमरे पंचायत समिती गणाचे शाजीमुळे आपले मनोगत व्यक्त करतात. कनकांबा देवीस नतमस्तक होतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले करकम गटातील सर्व नेते मंडळी, ज्येष्ठ तरुण सर्व कार्यकर्ते, पुढे उपस्थित असलेले सर्व मार्गदर्शक तरुण सर्वांना नमस्कार करतो. आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या आज इथं शुभारंभ झाला. आपले आमदार अभिजित पाटील
पुढं त्यांना राजनीती प्रचार शुभारंभ असल्यामुळे पुढे गेले. त्यांच्यानंतर आपण सगळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण जिल्हा परिषद करकम गटाचे उमेदवार बाळदादा देशमुख, तसेच आमची श्रद्धाताई, तसेच मी पंचायत समिती उंबरे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर आम्ही उभा आहे. आज आपण आमदार अभिजितदादा पाटील यांच्या कामाचा धडाका बघतोय. त्यांच्याप्रमाणेच आम्हीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वांना सोबत घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढी या ठिकाणी ग्वाही देतो. तसेच अभिजितदादांवर जसं आपण सगळ्यांनी प्रेम केलंय तसंच आमच्यावरही प्रेम करावं असं या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर जवळीचे विठ्ठल सहकारी कारखान्याचे डायरेक्टर नरसळे साहेब यांनी आपले विचार व्यक्त करावेत. प्रथमतः कनकंबा देवीस विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण प्रचाराचा होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचा शुभारंभ आपल्या पंढरपूर माढा विधानसभेचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री अभिजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते फोडून आपण आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. या शुभारंभ प्रसंगी बोलत असताना मला का थोडेशी अमोलदादा असतील किंवा आमची निधी असेल, शहाजीबापू असतील आणि आमदार साहेबांसोबत ज्यावेळेस यांना तिकीट वाटपाचं किंवा जे काही प्रसंग घडले ते थोडस आपल्या बरोबर सांगण्यासाठी मी येतो उभा आहे. अमोलदादाला खरं तर राजकारणात येण्याची कुठलीही इच्छा नव्हती, पण अमोलदादाच्या बाबतीत काही जणांना असं वाटत होतं की अमोलदादा म्हणजे समोरचे जे उमेदवार आहेत त्यांची बी टीम आहे आणि तो जो शिक्का त्यांना वाटत होता की माझ्यावर चुकीच्या पद्धतीने लागला जातोय आणि तो शिक्का कसा चुकीचा आहे हे दाखवण्यासाठीच केवळ त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे. म्हणजे एखादा उमेदवार चुकीचं आपल्याबद्दल कोण बोलत असेल त्याला ते एवढं साधी गोष्ट सुद्धा खपत नाही. मग अशी व्यक्ती भविष्यामध्ये कुणाचंही कधीही वाईट करणार नाही किंवा कुठलीही चुकीची पद्धतीवर वागणार नाही याचीच आपल्याला यातून समजून येतं. आता श्रद्धा वयानं जरी कमी असली आपल्याला सगळ्यांना लेखी प्रमाण आहे, पण तिचं बोलणं असेल, तिचं जे हे आहे सगळ्या गोष्टी, तिच्यात जो स्पार्क आहे, आबांची आणि तिची मुलाखत चालली होती त्यावेळेस आम्ही समोरच होतो. म्हणजे आबा ज्या पद्धतीने तिला सांगत होती तिची उत्तर येत होती, तिच्यातला तो स्पार्क बघून आबांनी तिला म्हणजे अतिशय ती पुढे भविष्यामध्ये काम करण्यासाठी खरंच ती कॅपेबल आहे ही समजून आबांनी तिला उमेदवारी दिलेली आहे. नौकी असली तर भविष्यात जसं रजनीताईचं पूर्वी काम होतं किंवा ते करत आहेत अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून काम करण्याची तिची जी तडप आहे यासाठीच आबांनी तिची उमेदवारी दिलेली आहे. आणि राहिला विषय आमच्या शहाजीबापूंचा समोरच्या शहाजीबापूंचं काम सुरुवातीपासून आबांच्या सोबत असल्यामुळे त्यांची सर्वांकडे ओळख आहे. समोरच्या पार्टीला माणसातला माणूस मिळत नव्हता म्हणून त्यांनी केवळ पैसेवाला माणूस आमच्या मतदारसंघात उभा दिलेला आहे उमरेगावामध्ये. म्हणजे इतके दिवस राजकारणात असताना त्यांच्याकडे उभा करायला माणसं सुद्धा नाहीत. म्हणजे तो समोरचा जो उमेदवार आहे उमरेगावातून आम्हा लोकांना म्हणजे गावातल्या 5% लोकांना सुद्धा माहित नाही की उमेदवार हाय कसला दिसतोय कसला, फक्त पैसेवाला आहे म्हणून तो उमेदवार दिलेला आहे. आणि ह्या सर्व उमेदवारांची अतिशय बाळदादा असतील, बाळदादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर दादांनी अतिशय आतापर्यंत 2 टर्म आपल्या जिल्हा परिषदचे गवलेले आहेत. रजनीताईंनी 5 वर्ष टर्म नाही केलेली आहे. बाळदादांनी अनेक विकास कामं केलेली आहेत. विकास कामं करत असताना कधीतरी एखाद्याचं काम झालं असेल नसेल, पण कधीही दादांच्या हातून चुकीचं काम झालंय हे माझ्यातही ऐकू होत नाही. त्याच्यामुळं अतिशय योग्य असे उमेदवार आपल्या आबांनी आपल्या समोर ठेवलेले आहेत. तर या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे आपण केवळ मतदार न राहता आपण सर्वांनी येणाऱ्या येत्या 10 दिवसांमध्ये पूर्ण वेळ देऊन
त्यांचा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्या गावाच्या पंचक्रोशीमध्ये त्यांचा प्रचार आणि प्रसार करावा हीच आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कांतीलाल गलांडे यांनी आपले विचार व्यक्त करावे. थोडक्यात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज कमकमाईच्या मंदिरामध्ये प्रचाराचा आरंभ भरला आपल्या आमदार साहेबांना थोडं काम असल्यामुळे पुढं तर आमदारांना आलं भर असल्यामुळं इथून लगेच गेले ते. तर आता इथं करकम जिल्हा परिषद मधली सर्व नेते मंडळी आहेत आणि काम केलेली माणसं आहेत सगळी. बाळासाहेब आहेत, शाजी बापू आहे, अबुल दादाची मुलगी म्हणजे तिनं आमची मुलाखत झाली मेनापूर मध्ये. एक नंबर मुलगी आहे ती. आपल्याला पुढं आता सगळ्यांकडे नाव घेत नाही व्यासपीठ प्रत्येक गावात आलेले लोक यांचा अभिनंदन करतो आणि 2 शब्द सांगतो शांतीचे नाही का. आपण सगळी माणसं आहेत का, सगळी कष्टाची माणसं आहेत आणि काम करणारे आहे. कुणाच्या भूलथापीला डोळा न पडणारी माणसं आहे, कष्ट करून जगणारी माणसं आहेत. तसेच आपले 3 उमेदवार आहेत. ह्यांना आपली अपेक्षा काही बघून नाही, आपलं काम करावं, 10% पाहिजे, 5% पाहिजे ह्या लेवलमध्ये ही माणसं नव्हती. ह्यांना स्वतःचे पैसे संपवायचं, ह्यांच्या इष्टतेचं पूर्वीचं बी लागतासाठी ही फक्त आपल्या काम करण्यासाठी ही उभारली इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती गटाचं. तर आपल्याला चांगली संधी आली. ह्या संधी जर सोनं करायचं असेल तर ह्या 3 माणसाला असं निवडून द्यायचं की पुन्हा दुसऱ्या त्याला द्यायला पाहिजे. काय काही मला नाही लगातार जरा झाला या कारखान्यात असतो का त्या माणसाला वाहू विकणारा वाहू खात करणारा. अरे आपल्या जिल्हा वनवास झाला आहे ती नांदेडमध्ये, लातूरमध्ये, उस्मानाबादमध्ये तुम्ही फुल कमळाला फुलवले आणि आपल्या फुलाच्या पाकळ्या जिंकले ते. आता कसं काय वाटतंय तुम्हाला? ह्याची किती लोक आहेत कारखान्यासाठी आम्हाला माझ्या बरोबर प्रचार करायला आलेली 3 महिने मित्रावर घर बघितलंय घर. तर मला एकच म्हणायचं आहे, आज 1000 रुपयाची वाढल्यात या हे आपल्या ह्या सगळ्या बसल्या मित्रामुळे वाढत आहे, हे माझ्या बहिणीमुळे वाढत आहे. माझ्या बहिणीने मतदान दिल्या, कारखान्याला मतदान दिलं ह्यांनी. का तर आपल्या मुलाबाळाला 4 चाकी गाडी यायला पाहिजे, पत्र्याचा बंगला व्हायला पाहिजे. कशामुळे तर आपल्या उसाचा पैसा आपला वाढला पाहिजे. ही 1000 म्हणून होतं काय म्हणते 21, 22, 18 द्यायला परवडत नाही. म्हणजे काय चोऱ्या गेले का आता आपण चोऱ्या गेले ते कुठं का झाड लावलं आपल्याच कशाला आम्हाला तुझे पैसे पण असा देणारा माणूस पाहिजे. म्हणून साठी ही 3 बहादूर आपला येतो. या 3 बहादूरला कधी फोन करा 24 तासातलं काम नाही सांगा त्यातून नाही उचलला फोन हे तिघांनी तर मला फोन करा. माझा नंबर घ्या 96 89 42 17 नंबर आहे माझा. ह्यांना फोन केला महिन्यात एक वेळेस ग्रामपंचायती किंवा मंदिरा पुढं किंवा चावडीच्या कट्यावर यायचं आणि गावातल्या लोकांनी काय प्रश्न आहे मतदानाला तुम्ही आता मत मागायला तसं 5 वर्ष तुम्ही आमच्या ताब्यात आहे. तुम्हाला खात्रीच करावं लागेल, तुम्हाला मान्यच करावं लागेल. ही तुम्हाला मी आज जाणून सांगतोया. तर तुम्ही ही करता अशी मी तिला माणसा सगळ्या शब्द तू मतदार बोलूया आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय बजरंग. प्रथम कणकम्मा मातेला नमन करतो आणि मला 1-2 मिनिट उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
आदरणीय अण्णा, आदरणीय दिलीप नाना, आदरणीय जाधव साहेब, तसंच आपले तिन्ही उमेदवार, आता काय नाव घेत नाही, बराच वेळ गेलेला आहे. पाटील सर म्हणजे 2 मिनिट बोल. सर्व सभासद, सर्व सरपंच, सर्व विवेक गावचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, एक मला एवढंच आवर्जून सांगावं लागतंय, ह्या लोकांनी मतदान मागायचा अधिकार ना, प्रत्येक सगळे फसवेगिरी केली आणि आपण आता 10 दिवस राहिले, प्रत्येकानं रात्रीचा दिवसचा रात्र करून आपणच उमेदवार आहे ह्या हेतूतून प्रत्येकाने वस्तीनं वस्ती घेऊन जी आपल्यावरची जबाबदारी टाकलेली आहे ते अगदी योग्य पद्धतीनं पार पाडली पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान ज्याच्या त्याच्या वार्डात प्रत्येक कार्यकर्त्यांना मतदारांना सगळं समजून सांगितलं पाहिजे. आणि 5 तारखेला आपले आदरणीय बाळदादा, विद्याताई आणि मुळे 2 पंचायत गण आणि जिल्हा परिषद गण यांना बहुमतानं निवडून द्यावं अशी माझी सगळ्याला नम्र विनंती. जय बजरंगबली. यानंतर करकम पंचायत समिती गणाच्या उमेदवार श्रद्धा हिला मी आपले विचार व्यक्त करायची संधी देतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे आई वडिलांसारखे वडीलधारे व्यक्ती, माता भगिनींनो आणि समोरील माझे शेतकरी बांधवांनो, तरुणांनो आणि मतदारांनो, मी श्रद्धा अमोल शेळके आज ग्रामदैवत कनकंबा मातेच्या समोर साक्षीनं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं पंचायत समिती करकम गणासाठी मी उमेदवार म्हणून उभी आहे. मी सत्तेसाठी नाही तर विकासासाठी आणि बदलासाठी उभी आहे. मी श्रद्धा, माझं नाव श्रद्धा आहे. माझ्यावर सर्वांनी श्रद्धा ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा, मला एक संधी द्या. तुमचं एक मत म्हणजे माझ्यासाठी एक जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेल. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा माझ्यासोबत असू द्या. धन्यवाद. यानंतर रघुनाथ जाधव साहेबांना मी विनंती करतोय, त्यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रथम कनकंबा मातेला वंदन करून आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. करकम जिल्हा परिषद गट आणि गण या दोन्ही गटातील उमेदवार आदरणीय बाळासाहेब देशमुख, गणातील उमेदवार श्रद्धा अमोल शेळके, आपले उमरेचे गणातील उमेदवार शहाजी मुळे, या व्यासपीठावर नाव घेणार नाही, व्यासपीठावर सन्माननीय मान्यवर उपस्थित सर्व बंधू. आत्ताच आबाने आपल्याला विजनच्या संदर्भामध्ये, करकम गावच्या विकासा संदर्भामध्ये अनेक गोष्टी अतिशय विस्तृत प्रमाणामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यातल्या तुम्हाला महत्वाच्या गोष्टी, मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. ज्या ज्या वेळेला मी मुंबईला गेलो आणि आबांची भेट झाली त्या वेळेला त्या मिनिस्टर आणि त्या प्रधान सचिवांना भेटून आपल्या गावचे जे विकास कामं होती आणि ते आम्ही त्यांना दिली होती की या संदर्भामध्ये आपण आपल्याला ज्या गावचा विकास गेले 30 वर्षे पाठीमागे, कृपया तिकडे जरा बोलू नका. हे 2 मिनिटं मी संपवणार आहे, 2 मिनिटं संपवणार आहे. अतिशय महत्वाची आजची शुभारंभ आपला झालेला आहे. तर एकच विनंती करायची की आज आपण खूप पाठीमागे गेलेलो आहोत. आजूबाजूच्या गावातली पाहिली परिस्थिती ते खूप गावं जगाच्या नकाशावर चाललेली होते आणि आपलं गाव तसंच पाठीमागे जात आहे. आणि ह्या गावाला एकच की भ्रष्टाचार आणि दहशत, या दोन्ही गोष्टीमुळे अनेक मुलं, तरुण, युवक सारखे मला भेटून सांगत होते की यासाठी आपल्याला या गावांमध्ये परिवर्तन आणि बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. आत्ताच आबाने सांगितलेले 2-3 मुद्दे मीच ते परत रिपीट करणार नाही, परंतु अजून काही मुद्दे होते ते आबाला आम्ही सुचवलेले होते. ते करकम गटाचे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आणि पंचायत समितीच्या गणातून आल्यानंतर हे आपले जी आजूबाजूची 12 गावं आहेत आणि त्याबरोबर 4 गणातली गावं आहेत. या सगळ्या असेल, बारडी असेल, जाधववाडी असेल, खरासवाडी असेल आणि इकडचे सगळे उमऱ्याच्या खालचे
गावं असतील, या सगळ्या गावाचा विकास कशा पद्धतीने करायचे, गावचे रस्ते चांगले कसे पाहिजे होते, आणि गावचं रस्ते चांगले झाले की दळणवळण वाढेल, दळणवळण वाढले की त्याबरोबर नवीन युवकांना बाजार व्यापार सगळ्याच गोष्टी या ठिकाणी साध्य करता येतील. तर हे 5 प्रश्न जे आहेत ते आव्हानी मार्गी लागलेलेच आहेत. त्यावर आपल्याला दुनिया निबंधक कार्यालय असेल, अप्पर तहसील कार्यालय असेल, नगर पंचायत आपल्या ग्रामपंचायतीचं असेल करकमचं, आणि त्याबरोबरच आपल्या ऐतिहासिक तळ्यामध्ये पाणी सोडायचं असेल, आपली ही पाणी पुरवठा योजना कशा पद्धतीने कार्यरत करायची, हे 5ही प्रश्नाचे प्रश्न आम्ही कागदावर आव्हाने जे सांगितलेले आहे त्याचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक प्रधान सचिवाच्या टेबलावर ते कागद गेलेले आहे, तिथं मंत्री महोदयाची सही पण झालेली आहे. फक्त आचारसंहितेचं सध्या अडचणी आल्यामुळे थोडंसं आपण थांबलेलं आहे. ज्यावेळेस 7 तारखेला आपण दादाला आणि ताईला आणि शहाजीला निवडून देऊ, त्यावेळेस मोठ्या स्वरूपामध्ये ते तिन्ही आपले प्रश्न पहिल्यांदा मार्गे लावून आपल्या गावचा जी राहिलेला विकास निश्चित 100% पूर्ण करेल त्याची खात्री ग्वाही आबाच्या माध्यमातून आम्ही देऊ शकतो. कारण मी खरोखरच्या गावासाठी, माझा जन्म जरी या गावात माझे जन्म झालेले आहे, माझे नाळ इथं पुरलेले आहे, जरी मी पुण्यात राहत असतो तर सर्व इथं जीव इथं ओतलेला आहे की गावचा विकास व्हावा, गावची प्रगती व्हावी, गावाचं सगळे प्रश्न सुटावेत, महिला भगिनींचे प्रश्न सुटावेत, नवी युवकांचे प्रश्न सुटावेत. पण मला दुःख वाटतंय की इथं फक्त विकासच होत नाही. 27 बियर बारच्या दुकान इथं चालू झालेले आहेत. दुपारी जाताना भीती वाटते, मुलं ज्यावेळेस वाहनं चालवतात रस्त्यात स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही, समोरच्या माणसाची पर्वा करत नाहीत, आणि एखाद्या 2-3 दुर्घटना घडलेले पण आहेत. अख्खा ते घर कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. हे नको आहे आपल्याला. हे आपली संस्कृती ही नाही. आपल्या 11 जीवन समाधीचं गाव आहे आपलं. आपल्याला एक आध्यात्मिक संस्कृती आपल्या पाठीमागे आहे. आपल्या वाडवडिलांनी किती सुंदर हे गाव बनवलेलं आहे. या गावामधलं वातावरण किती छान होतं. त्यावेळेस आपल्याला प्रेम होती, माया होती, जिव्हाळा होती, आपुलकी होती, सहानुभूती होती. प्रत्येक गावातल्या लोकांना आपण एकमेकाला भेटायचो, जायचो आणि सगळ्याचं प्रेम वाटून घ्यायचो. पण अलीकडच्या काळामध्ये पाहिल्यानंतर खूप अतिशय हिंसक असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. कोणी कुठे गेला तर लगेच तो कुठल्या बाजूत चाललाय, कुठल्या गावचा आलाय, अरे लाजा वाटायला पाहिजे, तो ह्या गावचा माणूस आहे, तो तुमचं काम मागायला आलाय, तो शासकीय आहे, त्याला त्याचं हक्क त्याला दिलं पाहिजे. मग तो ते किती देईल आणि किती घेईल ह्याच्यावर तुमचं राजकारण चाललंय. हे पाप कुठे तुम्ही फेडणार आहात, हे चूक आहे. हे असं होता कामाने. दादानी 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य भोगवले, रजनीताईंनी 5 वर्ष भोगवलेले, पण आजपर्यंत मला एकही शब्द त्यांच्या तोंडातून किंवा त्यांच्याबद्दल आज ऐकायला मिळालेला नाही. मला एकच सांगायचंय की युवकांना मी माझ्या विनंती करायची, दादानी आबांनी 5 प्रश्न सांगितलेच आहेत. त्या व्यतिरिक्त नवीन युवकांसाठी आम्ही चांगली लायब्ररी आम्ही उभा करणार आहोत. तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट सांगतो. आम्ही पहाटे 5 वाजता बाळू ताफ्यात मी आलो. ताई खरंच अभिमान वाटेल की इंटरनॅशनल आमचं कॉन्फरन्स होती गोव्याला, त्या ठिकाणी आपल्या करकम क्लबला 1 नंबरचा पुरस्कार मिळाला. म्हणजे हे सामाजिक उपक्रम आपण राबवतो या माध्यमातून. जे काय आता शेतकऱ्याचे नवीन चांगले प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. आपल्या इथं आता थोड्या दिवसात आम्ही लॅब मोबाईल आणून माती परीक्षण, पाणी परीक्षण, हे विषय नाहीये, फक्त मी सांगतो की कालच आम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आपल्या करकम क्लबला. करकमचं गाव इंटरनॅशनल लेवलला गेलेलं आहे. हे गाव विकासाच्या माध्यमाने कसं आपलं इंटरनॅशनल लेवल जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. मग शक्तीपीठ असेल, आपल्याला 4 पदरी 8 पदरी मार्ग असेल, आणि या ठिकाणचं मार्केट याचं उपकेंद्र कसं होईल, इथलं व्यापाऱ्यांना कसं व्यापार पेठ कसे वाढेल, तिथल्या MIDC उभ्या राहिल्यानंतर इथल्या नवयुवकांच्या हाताला काम कसं मिळेल, हे सगळे व्हिजन आहेत. आणि हे व्हिजन आपल्याला तयार करायचे आहेत आणि हे आपल्याला 2 वर्षात सोडवायचे आहेत. आणि ही फक्त एकच व्यक्ती सोडवू शकतो, तो आबा म्हणजे आमदार, जे आपल्या आदरणीय आमदार आहेत, जे कार्यसम्राट आमदार आहेत, तेच हे प्रश्न सोडवू शकतात. आदरणीय बबन दादा माझ्या हृदयात आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. परंतु कामच केलेले नाही तर आम्ही का तुमच्या बरोबर यावं? काय आम्हाला तुमच्याशी देणं घेणं आहे? माझ्या करकम गावच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे असतील, महिला भगिनींचे असतील, कुठलेच प्रश्न सोडवले गेलेले नाहीयेत. फक्त गोड बोलून काय 4 लोकांना तुम्ही काम विकास करणं म्हणजे की गावचा विकास होत नाही ना, बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्याला आपला विकास सगळ्यांचा झाला पाहिजे. तर हे साठी आपल्याला हे जे तिन्ही उमेदवार आहेत, दादा असतील, शहाजी मुळे असतील, आपले श्रद्धाताई असतील, खरोखरच अतिशय चांगले, ते निर्णयच मुलगी आहे.
आणि ते सगळं नेतृत्व तुम्हाला आम्हाला करायचं आहे. ते फक्त नावाला उमेदवार राहणार आहेत निवडून आल्यानंतर. ते काम सगळं आपल्याला करायचं आहे. तुमचे काम नाही झाली तर आम्हाला आमचे कान पकडा. आम्ही निश्चित तुम्हाला आम्ही तिथे स्वीकार करून आम्ही तुमचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न आम्ही यांच्या माध्यमातून कणकवलीच्या भूमीत तुम्हाला पवित्र भूमीत तुम्हाला देतो. म्हणून आपण ह्या 5 तारखेला येणाऱ्या निवडणुकीला घड्याळ्याच्या चिन्हावर बटन दाबून ह्या तिन्ही उमेदवार निवडून येणारच आहेत. आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. आणि समोरचा माणूस काय बोलतो बोलायचं नाहीये. माझ्याकडे 27 प्रकरण आलेले आहेत ह्या अनेक दिवसापासून आणि तुम्हीच दिलेले आहेत. मी प्रशासकीय सेवेमध्ये 39 वर्ष काम केलेलं आहे. मला प्रशासकीय कसं चालवायचं हे नक्की मला माहित आहे. पण मला माझं गावातल्या कामातल्या लोकांचा विकास होणं हीच अपेक्षित आहे आणि याच माध्यमातून आपल्याला विकास करायचा आहे. जर आम्हाला असे चांगले जर हात मिळाले तर अजून चांगल्या पद्धतीने काम होईल. आता अर्थमंत्रीच आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याला जे आता म्हणतात आता सत्ताधारी नाही त्यांच्याकडे निधी कुठले येणार काय येणार काही नाहीये. तिकडचे सुद्धा मोठे नेते सुद्धा आपलेच आहेत आणि हे बी आपल्याला अर्थमंत्री आपलेच आहेत. उद्या दादासाहेब आपल्याकडे कधी आले अजय दादा सुद्धा आपण इथे थांबून त्यांना आपण सांगू शकतो, हक्काने बोलू शकतो. तर आपल्याला यांचे हात आबांची बळकट करायचे असेल तर आपल्याला हे जिल्हा परिषदचे आणि पंचायत दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. मी आपल्याला वचन देतो जे जे कामं मी 22 कामं सांगितलेली आहेत. मी आता यादी वाचून दाखवायला वेळ नाहीये. तर मी तुम्हाला निश्चित ते 22 कामं आपले करकमचे असतील, करकमच्या गटातले असतील, जिल्हा परिषद किंवा पंचायतीचे गटाचे असतील, सगळे कामं आपले पूर्ण करतील. मग त्यात रस्ते असतील, आरोग्य संदर्भात असतील, सिनियर कॉलेज आपल्याकडे सिनियर कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज असेल किंवा डिफॉर्मसी असेल, बीफॉर्मसी असेल, हे सगळ्या प्रकारचे आपण याच्या सुविधा आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि 100% आम्हाला शब्द दिल्याने आबा एकच व्यक्ती आहे की विधान भवनामध्ये थांबल्यानंतर मग अधिवेशन असेल किंवा हाऊस असेल आम्ही पाहतो प्रत्यक्ष अनेक वेळेला जे बोलतात ते मुद्दे सूट बोलतात आणि ठणकावून बोलताना समोरचा मिनिस्टर असेल किंवा प्रधान सचिव असेल उठून उभा राहतात. हे त्यांच्याकडे ताकद आहे. ती जनतेसाठी काम करणारी व्यक्ती आहे. तर कुणाच्या भूल थाप्याला तुम्ही कृपा करून बळी पडू नका. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो ते कणकवली मातेच्या चरणी बसून की हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत. आपण 30 वर्ष मागे गेलेले आहेत. तिथं काय बोलले की तिथं कर तू कसं काय तिथं गेला, तू तिकडे काय गेला, तू इकडे काय गेला. अरे मित्रांनो इथलीच बाबळी इथं जे आपण लोक आहोत कुणाला तुम्ही दम द्यायला लागलेला आहात हे तुम्ही विसरून जावा. प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले स्वातंत्र्य आहे. त्यासाठी त्याचं आपण जतन करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचं जे प्रश्न सोडवण्यासाठी या तिन्ही उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. तर 5 तारखेच्या मतदानाच्या दिवशी घड्याळ्याच्या चिन्हाला बटन दाबून मोठ्या प्रमाणात निवडून द्यावे ही सगळ्यांना मी नम्र विनंती करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम मी ग्रामदेवता देवीला नतमस्तक होते आणि आजच्या स्वतंत्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आपण सर्व खरोखरच आजपासूनच स्वतंत्र झालेलो आहे. आतापर्यंत आपण स्वतंत्र नव्हतो, आजपासून आपण सगळे स्वतंत्र झालेलो आहोत. आजच्या या समारंभाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठावरले सर्वच जण मुलाचे आणि समोर बसलेले माझे सर्वजण मुलाचे. आजचा हा दिवस आपल्याला रात्रंदिवस करायचा. आज आपल्याला आबासाहेबांनी जी सांगितले की आपल्याला विकास कामं करायचे आणि विकास कामामध्ये सर्वजण दादांची म्हणजे आदरणीय देशमुख साहेबांची इच्छा होती की हे काम नेहमी विकास कामं झाले पाहिजे आणि ह्या विकास कामं करत असताना नेहमी प्रस्ताव दिला तर तो प्रस्ताव समोरच्या आदरणीय बबनदादांनी थांबवला जायचा. तर हे काम नेहमी थांबवले जायचं. पण आता केवळ तुमच्यामुळं आणि विकास कामामुळं हे पाऊल उचलून पुढे आम्ही भूमिका घेतलेली आणि ह्यामध्ये आपण सर्वांनी एकत्र होऊन काम करायचे. आज आपल्या उमरे गणाचे शहाजीदादा, त्याचबरोबर माझी भाची श्रद्धा ही मामा भाचीची जोडी आहे
की मामा भाचीची जोडी एकदम जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नंबर 1 येणार आहे हे तुम्ही सर्व दाखवून देणार आहे. त्यामध्ये माझ्यावर जसं प्रेम केलं भरभरून त्याच पद्धतीनं प्रेम करणार आहेत. आदरणीय आपले मोठे मालक असतील त्यावेळेस मला मतदान 9,900 झालं होतं. त्यावेळेस म्हणजे ती काय आमदार आहे का बघा, तर म्हणजे अजूनही नारळ आहे. त्याच पद्धतीने ह्या तिघाच्याही पेटे असणार आहेत की भरभरून सगळं अजूनही त्याच्यात घड्याळ असणार आहे. वेळ खूप छान आलेली आहे आणि ही वेळेचं संधीचं घड्याळ आपल्याला सर्वांनी बटन दाबायचं आहे. आज ज्यावेळेस मी काम करत असताना आदरणीय माझ्या कुटुंबामधनं मला 100% सहकार्य मिळून मी हे काम प्रामाणिकपणाने आणि 100% केलेलं आहे. ज्यावेळेस कर्कमसाठी निधी आणायचा असेल, माझ्या महिला भगिनीसाठी योजना आणायची असतील, पंढरपूर तालुक्यामध्ये जेवढ्या योजना असतील तेवढ्या योजना मी माझ्या गटामध्ये आणायची. सर्वजण म्हणायचे ते कर्कमला सगळ्यात जास्त हिस्सा जातो, पण म्हणतात ना वाढपी असल्यानंतर आपल्या गावाला जास्त मिळतं. त्या पद्धतीने मी काम करण्याची भूमिका केलेली. आणि एक विशेष सांगते म्हणजे की 14 वर्ष कंप्लीट झाले, म्हणजे 10 वर्ष काम करत असताना कुठलीही आमच्या दोघांची एकही निगेटिव्ह न्यूज आलेली नाहीये. एकही न्यूजमध्ये आम्हाला कुठलीही बोट दाखवण्यासारखं आम्ही कधीही काम केलेलं नाही. कधी आम्ही खाली मान घालू असं काम केलेलं नाही. आदरणीय अण्णांचं मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच चांगलं काम करत आलेलो आहे. म्हणतात परिस्थिती चांगली असताना पण काय आम्हाला राजकारणाची हे नाहीये, पण अण्णांचं नेहमी असतं की परिस्थिती आपली चांगली सगळं चांगले, पण आज बघतात ना युवा पिढी कुठं चाललेली आहेत. माझ्या महिला भगिनीची अजूनही घरात चुली पेटत नाहीये. 2 पारगी कामाला जाऊन सुद्धा त्यांची अवस्था काय असेल आता इथं सांगणार नाहीये, पण भविष्यात मी तुम्हाला पुढं भाषणामध्ये सांगेल, कारण वेळ कमी आहे. तर ह्या कामामध्ये आपल्याला सर्वांना सांगते की जेवढं काही श्रद्धा मी काम केलंय माझ्या पद्धतीनं श्रद्धाला सुद्धा मी काम करण्याला पुढं मदत करणार आहे. आणि मला जसं जिल्ह्यामध्ये ओळखते त्याही जास्त महाराष्ट्रात श्रद्धाला ओळखते आणि दादांना ओळखते, असं मी त्यांना खंबीर साथ दोघांना पण देणार आहे. आणि एक विशेष म्हणजे सगळ्यांचा एक प्रश्न असतो की दादांचं सगळ्यांपर्यंत संपर्क झाला पाहिजे. तर ज्यावेळेस दादा 2011-12ला उभा राहिले होते त्यावेळेस त्यांच्या घराची जबाबदारी होती, मुलं शिकत होते, आमचे राजभाऊ पण काम करत होते, पण तेवढं दोघं मिळून करत होते. पण आता आम्ही ह्या इलेक्शनामध्ये घरात चर्चा केली. आदरणीय आम्हाला मार्गदर्शन केलं पांडू काकांनी की जर राजकारणात उतरायचं असेल तर दादाला पूर्णपणे 100% मोकळं सोडायचंय. त्यामुळे इथून पुढे आम्ही दादांना घरातलं कुठल्याही कामात गुंतवणार नाही. फक्त जनतेसाठी आम्ही दादांना तुमच्या समोर ठेवणार आहे आणि हे काम 100% करणार आहे. आदरणीय माझे बंधू जसे काम करत हे करते शेळके दादा, त्यांचे समाजकारण भरपूर चांगल्या पद्धतीने चाललेलं असतं, तसेच मीही समाजकारणामध्ये असते. आमच्या दोघांनाही बहीण भावाला राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करायला आवडतं. इथून पुढे आम्ही दोघ जण यांच्या दोघांच्या पाठीमागं 100% समाजकारण करू आणि तुमच्यापर्यंत जेवढ्या योजना असतील, जेवढे काही तुम्हाला जिल्हा परिषद मधून द्यायचं असेल, हे करायचं असेल ते आम्ही 100% करू. आणि ह्यामध्ये एकही रुपयाचा घोटाळा होणार नाही ही ग्वाही मी कर्कमा देवीच्या मंदिरात शपथ घेऊन सांगते. आणि जेवढा काही विकास आमच्याही स्वप्नात आहे की कर्कम हे अकलूसारखं झालं पाहिजे. आणि जर नगरपंचायत आणि जिल्हा परिषद हे दोन्ही गण जर आम्हाला दिले आणि दोन्ही गण जर आम्ही अकलूसारखे नाही केले तर मी सांगते की मी राजकारणात कधीही उभा राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भामध्ये इथं आपण सर्व जमलेलो आहोत. खरं तर सकाळपासून सगळ्यांना मी फोन करत होतो की बाबा आपलं उद्घाटन आहे नारळाचं, आणि त्या दृष्टीनं फिरत असताना अचानकपणे मला एकदम म्हणाला आबा कुठं आहे, मला आबा की बघू फोन करतो. आणि आबाला फोन केला की आबा फक्त 2 मिनिटं यावं लागतंय, पुढे किती जरी गडबड असली म्हणजे तिथं विजयदादा येऊन 1 तास बसले होते, दरेशीर वहे आले होते आणि आबाला मी 2 मिनिटं मागितली. परंतु आपला अंधारच असा आहे की 2 मिनिटं मागितल्यानंतर
अर्धा तास आपल्यासाठी दिला आणि इथे येऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. त्याबद्दल मला अभिमान का वाटतोय याच्या मागे कारण मामा मी एक सांगतो की आबा ज्यावेळी पंढरपूर एवढ्यामध्ये इच्छुक होते त्यावेळी 42 गावातली लोक मला सर आबा तुमचं ऐकते तुम्ही त्यांना इकडे आणा. मी बरेच दिवस म्हणायचो अरे तिकडे पवार साहेबांनी त्यांची उमेदवारी डिक्लेअर केली आपण कसं आम्हाला बोलायचं. परंतु एक दिवस असा उजडला की आबाचे चुलत आजोबा बाळासाहेब पाटील जे पंढरपूर तालुक्याचे उपसभापती होते त्या दादांना म्हणलं दादा काय करा गड्या तुम्ही पाटील कंपनी जळगावमध्ये एकदा बसा आणि काहीतरी निर्णय घ्या चांगला. आणि त्या पद्धतीने जळगावमध्ये सर्व पाटील कंपनी बसली आणि त्यांना विनंती केली की पाटील सर असं म्हणतायत की आम्हाला इथं उभं केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आबानी आणि पाटील कुटुंबियांनी जो निर्णय घेतला तो निर्णय सार्थ झाल्याचा स्वाभिमान मला आहे. उमेदवारीच्या संदर्भामध्ये मला थोडंसं बोलायचंय की आबा बरोबर मी 100 दिवस म्हणजे रात्रंदिवस आबा बरोबर फिरत होतो. फक्त आबा बोलायचे मी खाली खुर्चीत बसून ऐकायचो. गाडीत बसल्यावर आबा म्हणायचे सर काय चुकलं नाही ना काय चुकलेल्या गोष्टी आम्ही दुरुस्त करायचो. परंतु माझ्या माहितीनुसार 99% आबा कधी चुकले नाही. मी स्वाभिमानानं तुम्हाला सांगू इच्छितो. आज जो आबाचा आवाज विधानसभेमध्ये उठतोय त्याला म्हणजे असं कारण होतं की ज्यावेळेस एखादा शिक्षक म्हणजे आबाला लोक म्हणायची शिक्षकाचीच पार्टी आहे आबाची. आबा म्हणायचे अरे शिक्षकांनी शिकवल्याशिवाय आपल्याला काय कळतंय. आणि त्या दृष्टीनं आज सुद्धा आबाची आमची ज्या वेळेला तिकीट वाटपाची चर्चा झाली चर्चेनंतर मी स्वतः इच्छुक होतो. परंतु शेवटी आपल्याला उमेदवार पुढे आणायचे पार्टी मोठी करायची आपल्याला पुढचं भवितव्य बघायचं. आणि आबांनी मला सांगितलं सर तुम्हाला कुठे वाचवायचं ते मी ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आबा स्वतः घरी आले माझी मिसेस मी आणि आबा तिघं जाऊन आम्ही 1 तासभर चर्चा केली विविध विषयावर. जे रघु साहेबांच्या मनामध्ये जे करकमच्या प्रगतीचं उद्दिष्ट होतं किंवा या करकम जिल्हा परिषद गटामध्ये विकासाचं जे विजन रघु साहेबांचं होतं. रघु साहेब गोव्याला असल्यामुळे रघु साहेब तिथं उपस्थित राहू शकले नाही. परंतु मी स्वतः आबांना म्हटलं की बाबा अशा पद्धतीनं जर होणार असेल तिथं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नसेल तर त्या गोष्टीला सतत माझा पाठिंबा राहील. आमच्या कुटुंबाचा पाठिंबा राहील. राजकारणामध्ये मला घरच्यांनी कधी अडवलं नाही आणि मी घरच्याच्या सांगण्यावर कधी थांबलो नाही. रयत शिक्षण संस्थेमध्ये 36 वर्ष 3 महिने सेवा करून मी सेवानिवृत्त झालो. रयतमध्ये जवळजवळ हजारो विद्यार्थी माझ्या माध्यमातून डॉक्टर झाले इंजिनियर झाले प्राध्यापक झाले शिक्षक झाले उद्योगपती झाले. आबाही माझा एक विद्यार्थी आहे. आणि अशा पद्धतीनं आमदार झाले. संजीव नाईक जे खासदार होते मुंबईला नवी मुंबईमध्ये तो सुद्धा माझा विद्यार्थी तो सुद्धा माझ्या घेऊन पाया पडायचा. इथपर्यंत मी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करत आलोय. आज ही जी सभा चालली ही कशासाठी चाललंय ही युद्ध कशासाठी चाललंय तर करकम हे भ्रष्टाचार मुक्त करणं करकमचा सर्वांगीण विकास करणं करकम मध्ये शिक्षणाच्या सुविधा व्यवस्थित देणं आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित देणं रस्त्याची सुविधा व्यवस्थित करणं. आता समोरच्या पार्टीचं काय चाललंय याच्यावर मला बोलायची इच्छाच राहिली नाही. कारण आज आपला विजय हा निश्चित झालेला आहे. तुम्ही हजारोच्या संख्येने इथं उद्घाटनाच्या नारळाला उपस्थित राहिलाय आणि आबा स्वतः इथं आपल्या आबांनी स्वतः याचा नारळ फोडलाय. आबा ही अतिशय भाग्यवान माणूस आहे. जिथं हात लावतो तिथं त्याचं परिस केल्याशिवाय तो राहत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण फार भाग्यवान आहोत. आपण सर्वांनी एकच काम करायचंय. मी ह्या करकम गटाचा प्रचार प्रमुख म्हणून काम करतोय. नियोजन जे करायचंय ते सगळं नियोजन मी काम करतोय आणि हे करत असताना तुम्ही कार्यकर्त्यांनी सुद्धा काही पथ्य पाळली पाहिजे की कृपा करून कुणालाही काही उलट पुलट बोलू नका. आपलं जे विकासाचं विजन आहे आबा केंद्रस्थानी मांडून आणि आपल्या उमेदवाराची स्वच्छ प्रतिमा आबा जनतेपुढे मांडून मत मागायचे. पुढचे लोक म्हणतायत की ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष आणि 12 गावचे ग्रामपंचायत सरपंच आमचेच आहेत. आमदार केला बी ते तुमच्याकडेच होते. परंतु त्यांची ख्याती काय आहे तर ते मलेरिया गँग म्हणून फेमस झालेल्या त्या मतदारसंघामध्ये फक्त
कशासाठी एकत्र येतात? स्वतःचा विकास करण्यासाठी एकत्र येतात, बाकी काही नाही. आज करकममध्ये कुठेही जावा, गल्लीबोळात जावा, स्टँडवर जावा, ग्रामपंचायत तर मला तर वाटतं लॉस झाला का काय कोणाला. म्हणजे ग्रामपंचायतचा ऑफिसचा उपयोग जर तुम्ही लॉस सारखा करत असाल तर ते एक अतिशय विचित्र गोष्ट आहे. शेजार पाजारच्या गावात जावा, परवा मेंढापूरला नारळ फोडताना तुम्ही मंडळी आला होता. मेंढापूर सारख्या गावात रस्ते कसे झालेले आहेत बघा, तिथली स्वच्छता कशी आहे बघा, आपल्या गावात काय चाललंय ही मी आता सांगायची गरज नाही. तुम्ही फक्त गावात राऊंड मारा. आता म्हणतात की आम्ही कामं केली, आम्ही घरकुलं दिली, आम्ही विहिरी दिल्या. अरे घरकुलं विहिरी ह्या प्रत्येक गावामध्ये आलेल्या आहेत, परंतु प्रत्येक गावामध्ये काय कमिशन एजंट म्हणून तिथल्या सरपंचानं काम केलेलं नाही. ते वर द्यावं लागतं, ते वर द्यावं लागतं हा शब्द. अरे काय चाललंय काय तुमचं? आणि ते आपलेच पैसे आता आपल्या पुढे आणून नाचवणार आहेत. कारण समोरच्या उमेदवाराचं जर बघितलं, मी स्वतः बागा फवारतो, माझा मुलगा इंजिनियर स्वतः शेती करतो, माझी द्राक्ष येऊन बघा एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष आम्ही काढतो आणि कष्टाने आम्ही जीवन जगतो. अरे तुम्ही सगळे तुमच्या शेतीमध्ये कुठे एक गुंठा बागायत दाखवा, एक गुंठा बागायत दाखवा आणि त्या बागायत आलेला पैसा खर्च करा. आता जनतेचाच मिळालेला पैसा तुम्ही खर्च करताय. गेली महिना झाला काय चाललंय मी बघतो, गलीबोळातली 10 पोरं गोळा करायची, त्यांना काहीतरी गाडी द्यायची, 20,000 रुपये द्यायचे, जमाल का गड अजून मार पर्याय नाही. आता ह्या जनते पुढं आल्यानंतर प्रशांत मालकाला सुद्धा लक्षात येईल की काय प्रकार आहे. ह्या प्रकार महिना झालं चालू आहे, महिना झालं चालू आहे ना अजून बी त्याच पद्धतीचं राजकारण ते करतायत. मित्रांनो जरूर पैसे घ्या, ते आपलेच पैसे आहेत, त्यांच्या कष्टाचे पैसे नाहीत. इथं आम्ही रात्रंदिवस कष्ट करून काम करतोय. तिथं समोर बसलेला एक तर माणूस बघा त्या प्रकारचा आहे का ते. आज सगळ्या कार्यकर्त्याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर 100 नव्हे 200% आपल्या जिल्हा परिषद गटातून बाळासाहेब देशमुख, पंचायत समिती गणातून श्रद्धाताई आमची आणि उमरे पंचायत समिती गणातून शहाजीमुळेचा विजय 100% झालेला आहे. हे कणकंबचा आशीर्वाद घेऊन मी तुम्हाला सांगतोय. आणि आमची एकच आठ होती, मी 3 दिवस थांबलो होतो, आमची एकच आठ होती की आबा जसं जनतेसाठी 24 तास फिरताय तसं दादानं 24 तास फिरलं पाहिजे. आणि आमच्यात आहे रजनीताईने आत्ताच आपल्या सगळ्याला शब्द दिलेला आहे. त्याचं मागचं कारण हेच आहे. आता संसार बघायचा नाही, अमोल दादा तर 24 तास असतात, मोकळे असतात. मला तर काय कोणाला बंधनच नाही. सर कुठे गावात काय करा, मी सगळ्याच प्रकारच्या लोकांमध्ये मिसळतो. जनतेनं फक्त मला काम सांगावं. आतापर्यंत आबाच्या माध्यमातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये 21 पोरं मी नोकरीला लावलेली आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये 47 तालुक्यातले विद्यार्थी नोकरीला लावलेले आहेत. त्यांना आता 90,000 रुपये पगार आहे. डॉक्टर करणं, इंजिनियर करणं, शिक्षण करणं किंवा एखाद्याला चांगलं संस्कार करणं, मार्गदर्शन करणं ही तर माझी व्यवस्था. रस्त्यावर जरी मला काम कोणी सांगितलं तरी मी ते काम करण्यासाठी पळतच राहतो. घरची ओरडत असते काय तुम्हाला काम धंदा नाही का. पण अलीकडे मी फक्त काय केलं तुमच्या माहितीसाठी सांगतो. पहिलं गाडी माझी, पेट्रोल माझं, वेळ माझा, बोंबलं फिरायला. पण आता ते काय करत नाही. मी माझी काय गाडी फक्त मोटरसायकल असते. मला मोटरसायकलवर फिरणं आवडतं. मोटरसायकलचा प्रचार ही अतिशय उत्तम प्रचार. 4 व्हीलमध्ये मला सहसा बसू वाटत नाही, कारण माणसाशी संपर्क करायचा वाड्या वस्तीवर मध्ये तर मोटरसायकल लागते. आणि माझे जे कार्यकर्ते जे असतात ते माझ्यासाठी रात्रंदिवस फिरतात, ते सायकलवरच फिरत असतात. आणि ती सगळी वयस्कर मंडळी आहे. ती काय म्हणते, ती सर प्रामाणिक माणूस आहे, सरसाठी काम करायचं. आता आबासाठी सर्वांनी माझ्यासाठी ही सगळी कामं करायची आहेत. मी जरी 3 महिने तुमच्या संपर्कात असलो तर मी 1% सुद्धा कुठल्याही गोष्टीला नाराज नसतो, कुठल्याही गोष्टीला नाराज नव्हतो. कारण आपलं कामच आहे समाजासाठी, आपलं जीवनच आहे समाजासाठी. आणि माझ्या घरातली सगळी पिढी ही समाजासाठी अहोरात्र राबत होती. आज वरील माझ्या बरोबर हयात नाहीत, मी आता घरातला ज्येष्ठ माणूस आहे, तरी सुद्धा मला सगळे म्हणतात. माझी आई आता नाही सध्या, परंतु आईचा ज्यावेळी वाढदिवस झाला त्यावेळी आबा वाढदिवसाला आले होते.
आणि आबाला आईनं सांगितलं की आबा विठ्ठल परिवाराचा आमदार म्हणून तुम्हाला माडा मतदारसंघात आला पाहिजे आणि माझा पोरगा तुमच्यासाठी रात्रंदिवस पडेल. तो शब्द मी शेवटपर्यंत पाळला आणि ज्यावेळेला आबा आमदार म्हणून निवडून आले तेवढा आनंद माझ्या आईला झाला, तेवढा आनंद सगळ्या समाजाला झाला. आणि तशाच पद्धतीने आपण इथून पुढेही काम करत राहू. तालुक्याचा विकास असो, गावाचा विकास असो, समाजाचा विकास असो, कुठल्याही स्तरावरचं काम आम्हाला सांगा, आम्ही सगळं काम करू. रघुसाहेब आहेत, मी आहे, बाळासाहेब शिमटे आहेत, सुभाष भाऊ आहेत आणि त्याच्याबरोबर ही सगळी मंडळी आहे. समोर बसलेल्या लोकांनीही कसं आपण काम करून दाखवायचं, कारण उद्या काही एवढं इलेक्शन नाही, पुढचं इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे. रजनीताईंनी तुम्हाला सांगितलंय हा एक टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, पिक्चर जे होणार आहे तिथं होणार आहे आणि त्या पिक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला उतरायचंय, पिक्चर मध्ये तुम्हाला उतरायचंय. ह्यांना मी स्पष्टपणे सांगितले, बाळदादा, अमोलदादा, आता तुम्ही समाजासाठी आहे, तिथं पद तुम्हाला 100% मिळणार याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा तुम्ही तिकडे येत नाही अजून, ते स्पष्टपणे सांगितले. त्याच्यामुळे इथून पुढे जो समाजातला प्रामाणिक सज्जन कार्यकर्ता तरुण पोरगा जे असेल त्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं त्यानं समाजासाठीच काम केलं पाहिजे, नाही तर रस्त्याचं काम मी त्यानंच घ्यायचं. हा संडास मध्ये पैसे त्यानंच खायचं, घरकुलामध्ये त्यानंच खायचं, कोर्टा फोटो काढायचा त्याचे पैसे त्यानंच घ्यायचं. असला जर कोण व्यवसाय करत असेल तर त्याला आमच्यापाशी धरा नाही, मी स्पष्टपणे सांगतो. त्याच्यामुळं तुम्ही कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करा, चांगले दिवस आम्हाला बघायचे, आपली पार्टी मजबूत करा. आज तरुण वर्ग इथं आलाय, अतिशय उत्साही आहे. मी आज माझं वय 65 असताना सुद्धा ज्या स्पीडनं पळतो तो स्पीड मला प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये दिसला पाहिजे. जसा आमदारकीला आपल्याला स्पीड होता त्याच्या डबल आता स्पीड आपल्याला आला पाहिजे, कारण आमदार आपला आहे, आमदार आपला आहे. त्यासाठी तुम्ही रात्री दिवस पळा आणि आपले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, बाळासाहेबजी देशमुख जिल्हा परिषदला, श्रद्धाताई शेळके, म्हणजे अमोलदादाचं आणि माझं नातं काय हे कोण तुम्हाला सांगतो 1 मिनिटात. अमोलदादा हे आमच्या वडिलाच्या सख्या मावस बहिणीचा मुलगा आहे, म्हणजे माझा मावस मेवणा आहे आणि ही माझी भाची आहे. त्याच्यामुळं कुणीही कुठल्याही प्रकारचं वेगळं काय करण्याची गरज नाही. आम्ही सगळे एकाच घरातली माणसं आहे, एकाच कुटुंबात लहानाचं मोठं झालेली आम्ही माणसं आहोत. त्याच्यामुळं आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही प्रामाणिकपणे सगळेजण तुमची सेवा करू एवढी ग्वाही देतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा आपल्याला आशीर्वाद आहे. अजितदादा तर सांगते तर सगळे अर्थमंत्री आपल्या बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या तिन्ही उमेदवार उमरेगणातून शैलीमुळे असेल, करकमगणातून श्रद्धाताई असेल आणि आपले बाळदादा असतील, यांचं चिन्ह फक्त घड्याळ आणि घड्याळापुरतं बटन तुम्ही प्रेस करून इतक्या प्रचंड मताने विजय करा की मशीन मध्ये काय जरी घोटाळा केला तर त्या घोटाळ्याच्या पुढे आपण गेलो पाहिजे, ह्याचा विचार करून तुम्ही मताचा फौज पडा असं परत एकदा विनंती करतो. इथून पुढं कनकंबा मंदिरामध्ये काही लोकांना आपल्याला अजून एकदा नारळ अर्पण करायचे, फोडायचे. तिथून बजलिंग महाराजांच्या मठामध्ये नारळ फोडायचा आहे, त्याच्यानंतर मारुती मंदिरामध्ये जायचंय, महादेव मंदिरामध्ये जायचंय आणि मुक्तुम साहेबांच्या तिथं उमेदवार आणि काही ठराविक कार्यकर्ते जाऊन नारळ फोडतील. आपण सर्वजण आलात, चांगल्या पद्धतीची उपस्थिती दाखवली, एवढा मोठा बहुमेध वेळ दिला तुम्ही, हा वेळ तुमचा. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.